स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक स्वामी भक्तांनो, तुम्ही नेहमी आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रत्येकाला माहीत आहे की 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे. तर प्रकट दिना दिवशी स्वामींना कोणता नैवेद्य द्यावा जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर देखील होईल, आज विषय आजचा आहे. तर त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे. तर चला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल पक्ष द्वितीया या वर्षी 20 मार्च 2026 शुक्रवार रोजी येत आहे. या मंगल दिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ म्हणून स्वामींना दाखवावा. तर ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते? या मंगल दिनी स्वामींना त्यांच्या आवडीचे पदार्थ कसा अर्पण करायचा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. बघा, स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सेवा तर आपल्याला करायचीच आहे. स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा तर करायचाच आहे, पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्यांचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सर्व गोष्टी खरोखरच खूप महत्त्वाच्या असतात. नैवेद्य, प्रसाद म्हणून आपण आपल्या घरातील सर्वांना तो ग्रहण करा. यामुळे आपला गुरु ग्रह तर स्ट्रॉंग होईलच, गुरूंचा आशीर्वाद देखील प्रत्येक भक्तांच्या पाठीशी राहत असतो. गुरु पाठबळ सुद्धा आपलं स्ट्रॉंग होत असतं आणि आपल्याला घरामध्ये एकोपा, प्रेम आणि आनंद सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये नांदत असतो. स्वामी म्हणतात, तू जे जे प्रेमाने अर्पण करशील ते ते मी आनंदाने स्वीकारेन. पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे. मग या श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते आपण बनवले पाहिजेत. आणि तुम्हाला हवं असतील तर यातील तुम्ही जेवढे जास्त तुम्हाला पदार्थ करता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता. पण नाही झालं तर कोणताही एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, सकाळी शक्य झालं नाही तर घाई गडबडी होत असते, ऑफिसमध्ये जाणारी लोक असतात, मग तुम्ही दुपारी देखील हा नैवेद्य जो तुम्ही स्वामींच्या आवडीचा बनवलेला आहे तो देखील दाखवू शकता. काही कारणाने तेही झाले नाही तर रात्री नैवेद्य हा नक्कीच स्वामींच्या आवडीचा दाखवायचा आहे. कारण शेवटी आपला भाव हा खरोखरच खूप महत्त्वाचा असतो. भलेही वेळेवर नाही झाली आपली सेवा किंवा महाराजांना नैवेद्य दाखवणं, पण आपला भाव म्हणून त्या दिवसांमध्ये जेव्हा शक्य होईल तितकं तुम्हाला आवर्जून सेवा देखील करायची आहे आणि पदार्थ स्वामींच्या आवडीचे जे आहेत ते देखील महाराजांना आवर्जून दाखवायचे आहेत. आता मी तुम्हाला सर्वांना पदार्थ जे आहेत ते सांगणार आहे. सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात. आणि हो, हे जे पदार्थ आहेत ना ते विकत आणण्याऐवजी जर तुम्ही भलेही एक पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण तो घरी बनवा. का बनवावा? बघा, कोणत्याही देवांना, स्वामींनाच म्हणून नाही तर कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचा असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेषा ज्या आहेत, ज्यामुळे आपण बघतो बघा की हातावरच्या रेषा असं सांगतात तसं सांगतात, जर जे दुर्भाग्य आपल्या हातावर असे लिखित असेल तर ते दुर्भाग्य सौभाग्य बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये देखील आहे.
ती ताकद तुम्ही ज्याही देवाला, ज्याही गुरूंना मानतात त्यांच्यासाठी आहे. आणि असंही म्हटलं जातं की नैवेद्य बनवताना ते जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत जाते. दुर्भाग्याच्या रेखा सौभाग्यामध्ये बदलत असतात. म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनवावा. विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही. तर बेसनाचे लाडू जे आहे ते तुम्ही घरी बनवा, हाताने बनवा. जसं जसं तुम्ही ते लाडू बांधाल ना त्या आपल्या हातावरील घेऊन, तसं तसं तुमच्या आयुष्यातील दुर्भाग्याच्या रेषा ज्या आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतील. आणि स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच ही गोष्ट होईल. तर सगळ्यात पहिला पदार्थ बेसनाचे लाडू. लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. ते तुम्हाला काही कारणाचे शक्य नसेल बेसनाचे लाडू बनवणं, तर पुरणपोळी जी आहे ना ती महाराजांना खूप खूप आवडते. तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक बनवू शकता. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई असेल, खीर असेल किंवा पुरणपोळी तर बनवलीच आहे, पण त्यासोबत खीरसुद्धा बनवायची आहे. कुरडया बनवायच्या आहेत आणि खास करून भाजी बनवायची आहे. आणि भाज्यांमध्ये कांदा भजी बनवायचे आहेत. आता इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसणाचा वापर करत नाही. नैवेद्य दाखवताना आपण महाराजांना कांदा भजी ही प्रिय आहे. म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पूर्ण तुम्ही बाकीचा जो स्वयंपाक आहे त्यामध्ये लसणाचा वापर करू नका, कांद्याचा वापर करू नका. फक्त भजी बनवताना त्यामध्ये कांदे टाकावेत आणि कांदा भजी स्पेशल बनवून ती जी आहे ना ती नैवेद्यामध्ये ठेवा. परत एकदा सांगते, महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे म्हणून कांदा भजीचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचाच आहे. इतर देवी देवतांना आपण कांदा लसूण नैवेद्यामध्ये वापरत नाही. पण आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजीसुद्धा तुम्ही बनवून त्यांचा नैवेद्य दाखवू शकता. आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढा बनवणं तुम्हाला शक्य नाही आहे, तर मग काय करू शकता? तुम्ही खीर बनवू शकता. खिरीचा देखील नैवेद्य स्वामींना दाखवू शकता. महाराजांना दाखवू शकता. खीरसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे. खीर आणि कांदा भजी बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता प्रश्न येतो की खीर कशाची बनवायची? तर खीर तुम्ही शेवईची बनवू शकता. अतिशय उत्तम आहे. शेवईची शक्य नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता. तेही शक्य नसेल तर तुम्ही तांदळाची खीर देखील बनवू शकता किंवा मखाण्याची खीर देखील बनवू शकता आणि त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. किंवा तुम्ही बासुंदीसुद्धा बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. आणि पिठलं भाकरी अत्यंत साधे पण स्वामींच्या आवडीचे जेवण हे देखील तुम्ही बनवून स्वामींना नैवेद्य दाखवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात, भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची. घेवड्याच्या शेंगाची भाजी जी आहे ती सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे. वरण भात, घेवड्याची शेंगाची भाजी, पोळी बनवायची आणि त्यासोबतच कोणताही एखादा गोड पदार्थ बनवायचा. स्वामींच्या आवडीचा गोड पदार्थ बनवला तर जसं की खीर असेल किंवा बेसनाचे लाडू असतील तर अतिशय उत्तम. पण ते शक्य नसेल तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवला तरी अतिशय उत्तम आहे. किंवा तुम्ही गोड भात ज्याला साखर भातसुद्धा तुम्ही म्हणता, नारळी भात म्हणता, त्याचबरोबर तो बनवून जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतं. बघा, मी तुमच्यासोबत एवढे ऑप्शन शेअर केलेले आहेत. हे पदार्थ स्वामींना आवडतात. यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणं शक्य होईल तो बनवा आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो श्री स्वामी समर्थांना दाखवायचा आहे. आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा? तर एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये नैवेद्य हा घ्यायचा आहे. सगळा वाढून त्यावर नैवेद्य उष्टा केलेला नसावा. तांब्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे. स्वामींना ठेवण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी
वेगवेगळ्या पेल्यांमध्ये पाणी घ्यायचं. स्वामींना नैवेद्यासोबत ठेवण्यासाठी वेगळा तांब्या, ग्लास जो आहे तो तांब्या, पेला जो आहे तो घ्यायचा आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे किंवा जिथे तुम्ही पूजा मांडली केलेली आहे तिथे बसायचं आहे. अगोदर तर दिवा लावलेला असावा, देवासमोर सुद्धा दिवा लावलेला असावा. जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा लावलेला असावा. कारण अग्निदेवतेच्या साक्षीनं जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करत असतात. जसं म्हटलं जातं की त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा. आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. खाली पाण्याने भरलेले चौकोन काढून ते घ्यायचं आहे. त्यावर आपला नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे. त्यानंतर महाराजांच्या त्यांच्या डाव्या साईडला तांब्या, पेला जे आपण पाणी घेतलेले आहे ते ठेवायचं. त्या नैवेद्यावर तुळशीचं पान देखील ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातांमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. उजव्या हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि त्या तुळशीच्या पानाने 3 वेळा पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर परत तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याला स्पर्श करायचा आहे आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटोकडे पाहत खालील मंत्र हा म्हणायचा आहे. नैवेद्य दाखवत असताना तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा म्हणायचे आहे आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. अजून एकदा मी तुम्हाला हा मंत्र सांगते. नैवेद्य दाखवत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृततत्वाय स्वाहा म्हणायचे आहे आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी हे तुळशीपत्र स्वामींच्या चरणाशी अर्पण करावे. देठ देवाकडे आणि पान आपल्याकडे अशा पद्धतीने. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून ठेवायचा आहे. कमीत कमी 20 मिनिटं किंवा अर्धा तास तो नैवेद्य तसाच तिथे राहू द्या. नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं त्या खोलीत किंवा देवघराजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं. थोडा अर्धा तास तिकडे जाणं थोड्या वेळ थांबायचं आहे आणि नैवेद्य झाकून ठेवायचा हे लक्षात ठेवा आणि 20 ते 25 मिनिटं अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्यांचा प्रसाद झालेला आहे आणि त्यानंतर तो प्रसाद आहे तो आपण आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. महाराजांना आशीर्वाद म्हणून बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे, नारळ घेतो तर तेव्हा आपण काय म्हणतो की पेढे द्या, नारळ द्या आणि ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मधून बाहेर आल्यानंतर त्याच नारळाला आपण म्हणतो प्रसाद घ्या. म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते आणि ते नारळ होते, पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा तो नारळाचा प्रसाद होतो आणि तो पेढ्याचा देखील प्रसाद होतो. नेमकं याच पद्धतीने जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा ते फक्त पदार्थ असतात. तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर ठेवतो झाकून वगैरे आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तेव्हा त्याचा प्रसाद तयार झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व देवीय शक्तीची असते, देवतत्व ते असतात. सकारात्मक ऊर्जा जी असते ती त्यामध्ये आलेली असते. म्हणून हा प्रसाद होत असतो. तो टाकून द्यायचा नाही, खरकाट्यांमध्ये टाकायचा नाही, खाली सांडू द्यायचा नाही.
आणि त्याचबरोबर अगदी प्रसाद खाली जरी सांडला समजा चुकून, तर आपण इतर कोणत्या गोष्टी बघा मुलांना सांगतो आपण खाली पडलं तर उचलून खायचं नाही, पण प्रसादाचा एक कण जो असेल ना तो कण खाली जरी पडला तर उचलून क्षमा प्रार्थना करून ती आपण ग्रहण करायचं आहे. तुम्हाला जर खायचा नसेल तर तुम्ही गाईला खाऊ खाऊ घालू शकता किंवा एखाद्या मुक्या जनावरांना देखील खाऊ घालू शकता. पण खरकाट्यांमध्ये किंवा जे आपण डस्टबिनमध्ये वगैरे टाकतो की तुम्ही काही उरलेल्या कॅरी बॅगमध्ये बांधून असं चुकूनही टाकून देऊ नका. एक प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झालं, एखादी सेवा नाही करणं झालं तरी करू नका. पण कधीही विद्याचा किंवा नैवेद्याचा, कोणत्याही देवाच्या किंवा देवतांचा किंवा नैवेद्याचा कधीही अपमान करायचा नाहीये. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वाने वाढले आणि जर तुम्हाला तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या किंवा कपट असेल, तर स्वामी तो नैवेद्य कधीच स्वीकारत नाहीत. श्रद्धेने दिलेली साधी साखर ही त्यांना पुरेशी असते. जेवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, तसेच तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन अन्नदान करणं किंवा गरजूंना जेवण देणे हे कोटी पटीने पुण्य देणारे ठरते. आणि जर कोणाला सुतक किंवा विटाळ असेल तर ते निराश न होता केवळ मानसिक नामस्मरण करावे. शुद्ध झाल्यानंतर तुम्ही एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन आपली सेवा पूर्ण करायची आहे. सेवा अपूर्ण करू शकता. अपूर्ण राहिलेली सेवा कोणत्याही केंद्रामध्ये जाऊन पूर्ण होऊ शकते. स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी जाऊन तुम्ही दानधर्म देखील नक्कीच करू शकता. बघा, गुरुचरित्रामध्ये म्हटलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु तुमचे रक्षण करत असतात. पण समजा जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काहीही करू शकत नाही. एवढं गुरु आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत. आणि दुसरी अजून एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुमच्या कुंडलिकीतील सर्व ग्रह जरी निगेटिव्ह असतील ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरु ग्रह जर सकारात्मक असेल तर तुम्ही तुमच्या गुरुची सेवा केली तर तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग होत असतं. गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल ना, तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा तो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो. एवढं गुरूंचं महत्त्व आहे. महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. अजूनही खूप सांगण्यासारखे आहे, पण व्हिडिओ खूप मोठा देखील होऊ शकतो. त्यामुळे खरोखरच स्वामींची सेवा करत असताना खूप काही स्वामींच्या नामस्मरणामध्ये, स्वामींच्या सेवेमध्ये आहे. आणि स्वामी हे सर्वांचे, ज्या भक्तांनी स्वामींना सर्वस्व मानलेलं आहे, त्या सर्व भक्तांचे स्वामी हे सर्वस्व आहेत. मग त्या जो भक्त स्वामींना ज्या रूपामध्ये पाहत असतो, त्या रूपामध्ये स्वामी त्या भक्तांच्या समोर येत असतात. त्यामुळे मनापासून श्रद्धेने आणि खरं सांगायचं जर म्हटलं, तर जेवढी तुम्ही साध्या भोळ्या मनाने स्वामींची सेवा करताना, तर ती सेवा ही प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचत असते. आणि मनापासून श्रद्धेने, भावनेने स्वामींना जे काही तुम्ही द्याल ते स्वामी ग्रहण करत असतात. त्यामुळे स्वामींच्या प्रकट दिनादिवशी भाव महत्त्वाचा आहे, तुम्ही करणारी सेवा महत्त्वाची आहे, त्याचबरोबर श्रद्धा महत्त्वाची आहे. मग तुम्ही जे आनंदाने द्याल ना, मनापासून द्याल, ते स्वामी नक्कीच ग्रहण करणार आहेत. त्यामुळे स्वामींविषयी जर बोलायचं म्हटलं तर खरोखरच खूप काही बोलायला असतं. खूप म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होईल. इतकं स्वामींविषयी बोलायचं म्हटलं की कंटाळा येत नाही. परंतु काही गोष्टींना मर्यादितच खूप छान वाटतात. त्यामुळे या गोष्टी खरोखरच खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मी खरोखरच मनापासून तुम्हा सर्वांचे आभारी आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने जेवढी स्वामींच्या प्रकट दिनादिवशी सेवा करणं होईल तेवढी तुम्ही सेवा करायची आहे.
जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण करायचं आहे. काहीच सेवा जमली नाही, धावपळीचं जीवन आहे, घाई गडबडी आहे, स्वामींचं बसून नामस्मरण किंवा दुसरी कोणतीही सेवा करणं होत नाही, तर हरकत नाही. नामस्मरण तुम्ही काम करत करत, तुमचा जो जॉब आहे, प्रवास करत करत तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करून त्या दिवशी स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सेवा पूर्ण करू शकता. त्यामुळे तुम्हाला सेवा जास्तच तुम्ही करावी असं काही नाही, जशी जमेल त्या पद्धतीने. परंतु सेवा काहीतरी नामस्मरण किंवा कोणतं ना कोणतं काहीतरी सेवा करणे खूप गरजेचे आहे. तर हीच माहिती तुमच्या सर्वांबरोबर पोहोचवायची होती, की स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला नैवेद्य स्वामींच्या आवडीचा कोणते आहेत ते सांगायचं होतं. त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून तुमची केलेली सेवा स्वामींजवळ नक्कीच पोहोचेल, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हीच माहिती तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायची होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.